हे वचन नाही, ते अभिवचन आहे. प्रेज द लॉर्ड. हे अभिवचन आहे जे ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला प्राप्त झालेलं आहे. आणि वाचूया. कारण धार्मिक 7 वेळेस पडला तरी उठतो, परंतु जमीनदोस्त होतो. परंतु आपल्याला असं दिसतं की दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतो. धार्मिक 7 वेळेस पडला तरी तो पुन्हा उठतो. आणि हे अभिवचन जे आहे ते नुसतं अभिवचन नाहीये, तर ते प्रत्येक धार्मिक व्यक्ती पृथ्वीच्या निर्मितीपासून आजवर या जगामध्ये चालत आलेला त्यांच्या जीवनामध्ये हे जे काही घटना आहे, जे काय ब्लेसिंग आहे, जे काय आशीर्वाद, ते निरंतर आपल्याला घडताना दिसतात. आणि त्यासाठी आज आपण या वचनावर थोडक्यामध्ये मनन करू. आपला जो विषय आजकाल चालू आहे तो आहे ढोंगी धार्मिकता. बरोबर आहे ना? ढोंगी धार्मिकता यावर आपण रिलिजियस हायपोक्रेसी यावर आपण मनन करत आहोत की धार्मिकता कशी असावा. इथे आपण धार्मिकतेच्या बद्दल एक वचन राजा शलोमोन यांनी दिलेलं आहे आणि ते आपण वाचन केलेलं आहे. आणि राजा शलोमोन या 24 आणि 16 मध्ये जे काही सांगतो त्याकडे आज आपण विचार करणार आहोत. कारण की आपल्याला सगळ्यात पहिले प्रश्न विचारतो की अनेक लोक जे आहे त्यांना धार्मिकता ही आवडत नाही. का आवडत नाही धार्मिकता? कारण की ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, ह्याच्यामध्ये समस्या आहे, ह्याच्यामध्ये अडचणी आहे, ह्याच्यामध्ये अनेकदा आम्हाला दुःखातून आणि दुःखाच्या व्हॅली किंवा ह्या दुःखाच्या सर्व प्रकारच्या यादीतून जावं लागतं. आणि त्यामुळे लोक धार्मिकता म्हणून घेतात स्वतःला, परंतु ती धार्मिकता अनेकदा ढोंगी धार्मिकता असते. धार्मिकता म्हणून घ्यायला आवडतं आम्हाला, परंतु जेव्हा प्रॉब्लेम येतात, जेव्हा समस्या येते, तेव्हा आपण त्या समस्या आणि वादळाला सामोरे जाऊ इच्छित नाही. कारण की या जगामध्ये प्रत्येक लोकांना माहिती, जर मला धार्मिक आहे तर मला आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद, फायदा फायदा फायदा, लाभ लाभ लाभच मिळायला पाहिजे. जसे परुषी शास्त्रीला समाजात पण लाभ होता, एक प्रकारचा वेगळ्या प्रकारची त्याची ओळख देखील होती, जिकडे तिकडे त्यांचं कौतुक होत होते. मग अशी धार्मिकता आवडते आम्हाला. का? कारण की इथे सगळं तर आम्हाला कौतुक होते. परंतु येशू ख्रिस्ताच्या की वधस्तंभाची धार्मिकता म्हटली किंवा शिष्यांसारखे क्लेश संकट, मग ती धार्मिकता नको. धार्मिकतेमध्ये ही बाब तुम्हाला आणि मला नको. आपण काही अभिवचनाकडे बघूया की संत पौल 2 कोरिंथ 8:9 मध्ये येणे प्रकार म्हणतो. आपण लिहून घ्या काही, कारण की वचन आज आहेत पुष्कळ. आणि 2 कोरिंथ 8:9 मध्ये तो म्हणतो, जो देव आम्हाला सर्वदा ख्रिस्ताच्या ठाई जय उत्सवाने नेतो, त्याची स्तुती असो, त्याची स्तुती असो. जो देव आम्हाला ख्रिस्ताच्या ठाई जय उत्सव, म्हणजे सगळीकडे जय 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 जय, वा वा, किती चांगला, किती व्यक्ती, किती उत्तम, किती चांगला व्यक्ती, किती आम्ही आशीर्वादित आहोत, किती आमचं नशीब चांगलं आहे की अशा व्यक्तीबरोबर आमचे संबंध आहे, अशा व्यक्तीबरोबर आम्ही राहतो. आणि खरोखर असं जीवन आम्हाला मिळालेलं आहे. जय उत्सव, सगळीकडे कौतुक, सर्वीकडे आमचा सन्मान होत आहे. एक आणखीन वचन रोम 8:37, रोम 8:37 हे वचन तुम्ही हायलाइट करा, कारण की हे वचन जे आहे सर्व महत्वाचे. आणि यामध्ये देखील संत पौल म्हणतो, ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योग्य या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योग्य या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. पहिल्या वचनामध्ये आपण जयोत्सव धार्मिकतेला, दुसऱ्यामध्ये महाविजयी ठरतो. अशा गोष्टी जेव्हा आम्हाला मिळतात तर आपण म्हणतो वा वा, बरोबर, करेक्ट ट्रॅकवर चाललेलं आहे, धार्मिक ट्रॅकवर चाललेलं आहे, देव आमच्या बरोबर आहे, देव आम्हाला आशीर्वाद आहे, त्या देव आमचं सगळं सर्व प्रकारचे लाड पुरवत आहे, देव आम्हाला संपन्न करत आहे, देव आमचा वाढवत आहे, घडवत आहे आणि आमच्या घराण्याचं उत्कर्ष होत आहे, सर्व प्रकारचे उत्तम, सर्व प्रकारचे चांगल्या आशीर्वाद आमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये येत आहे. मग ही धार्मिकता खूप चांगली आहे. ही धार्मिकता सर्वांना आवडते, कारण की भरभराट, संपन्नता, यश, सर्व काही विपुलतेने दिसून येते. कारण की देवाने अभिवचन दिलं नाही, हे काय आम्ही मागत नाही, देवाने दिलेलं अभिवचन, तर त्या हिशोबाने सगळं काही घडत आहे आणि चांगलं आहे. आणि तोवर ती धार्मिकतेमध्ये व्यक्ती चालतो. परंतु जेव्हा संकटाची मालिका, जेव्हा प्रॉब्लेम्स सगळे एकामागे एक यायला लागते, मग तो म्हणतो किती जर तुम्ही गडबड आहे. एक तर माझ्यामध्ये गडबड नाही तर देवामध्ये गडबड, दोघांपैकी कुठेतरी गडबड आहे. कारण की ही धार्मिकता
ची अपेक्षा आम्ही केलेली नव्हती. आणि त्यासाठी प्रियांनो, जर तुम्हाला आणि मला जेव्हा ढोंगी धार्मिकतेकडून खऱ्या धार्मिकतेकडे वळायचं, तर ती धार्मिकता आहे तरी काय, त्यामध्ये आम्हाला मिळतं तरी काय, किंवा त्यापासून देवाला द्यायचं तरी काय, हेच जर माहित नाही, तर मग काय नुसती प्रार्थना केली, नुसतं बायबल वाचलं, किंवा आपण अन्य भाषणामध्ये बोललो, किंवा चिन्ह चमत्कार आपल्या हातून घडत आहे, तर मग तो धार्मिक आहे. मग बाकीचे लोकांचं काय? आणि त्यासाठी आज आपण या वचनाकडे जात असताना बघणार आहोत की धार्मिकतेमध्ये संकट समस्याची जी मालिका आहे ती येणार, आणि ती काय येणार. कोणाकोणाला संकट आवडतं? सगळेजण म्हणते नको पळायचं, शुभ शुभ बोलो, शुभ शुभ बोलो, चांगलं चांगलं बोला. कशाला अशा मंदिरामध्ये अशा गोष्टीचं नाव करता? आम्ही आशीर्वाद घ्यायला आलो, तुम्ही कुठे आम्हाला संकटामध्ये लादताय? आम्हाला सगळं काही बरं करायचं आहे. यस, आम्हाला देखील बरं, देवाला देखील बरंच करायचं ना. तुमच्या देवाने हे काय आशीर्वाद दिले की तुम्हाला जय उत्सवाने नेतं, तुम्हाला महाविजय करतो, हे चांगलं आहे, सर्वोत्तम गोष्टी देत आहे. परंतु प्रियांनो, ज्या प्रकारे एक दिवसामध्ये रात्र पण असते आणि दिवस पण असतो, रात्रही असते दिवस पण असतो, ज्या प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद पण आहे, अश्रू पण आहे, ज्याप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये सर्व विपरीत परिस्थिती आणि चांगल्या परिस्थितीत आहे. तर मग आपल्याला चांगल्या परिस्थितीतली धार्मिकता आवडते, परंतु विपरीत परिस्थितीमध्ये धार्मिकता दाखवणं आणि त्याला जाणं सोपं आहे. आणि या दिवसामध्ये जेव्हा आपण विविध ठिकाणी ख्रिस्ती लोकांवर आक्रमण, अटॅक, उत्पीडन आणि सर्व प्रकारच्या समस्या येतो, मग लोक म्हणतात बाबा हे काय आहे आता, हे असं कसं, हे सगळं काय घडायला लागलं, देव काय करतो, देव बघत नाही का? का अशा ख्रिस्ती समाजावर जे बिचारे काहीच करत नाही, जे कोणाला त्रास देत नाही, कोणाचा अपमान करत नाही, कोणावर हल्ले करत नाही, काही मोठे मोठे टेररिस्ट नाही, काही प्रकारचं, मग हे काय आहे? आणि यामुळे आपण अनेकदा अशा समस्यामुळे देवावर चिडतो आणि आपण म्हणतो की नको, आम्हाला अशी धार्मिकता नको. आणि ह्यासाठी प्रियांनो, आज जेव्हा वचनाकडे आपण जाणार आहोत की देवाला कोणत्या पण व्यक्तीला, तुम्हाला मला किंवा पापी लोकांना देखील त्रास द्यायला आवडत नाही. देवाला कोणाला त्रास द्यायला आवडत नाही, कारण देवाने सगळं काही चांगलं निर्माण केलं. प्रेज लॉर्ड. देवाने प्रत्येक दिवसाचा समारोप करत असताना म्हटलं चांगलं आहे. एक चांगलं कोणासाठी केलं देवाने, सांगा बरं? कोणासाठी चांगलं 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 केलं? मनुष्यासाठी ना. तर मग चांगलंच व्हायला पाहिजे ना सगळं. देवाने सगळं काही चांगलं करून तुम्हासाठी चांगलंच केलं, परंतु एक गोष्ट तिथे गडबड झालेली आहे, आणि ती आहे मनुष्यानेच केलेली, आणि ती आहे सैतानाला आपल्या जीवनामध्ये स्थान देणं. म्हणजेच आपण पापाला आनंदाने स्वीकार केलेला आहे, आणि त्यामुळे मग आपण आनंदापासून, आपण सर्व प्रकारच्या सानिध्यापासून, जे देवापासून प्राप्त होते त्यापासून दूर घेत, आणि दूर चाललो 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 निरंतर दूर जात आहे. तेव्हा पाप येतात, संकट समस्या येतातच जीवनामध्ये. परंतु आम्ही धार्मिकता असताना काय येतात? यामध्ये देवाची इच्छा आहे. देवाची काय आहे? इच्छा आहे. कारण की ह्या आम्हाला सुधारण्याकरता, आम्हाला बदलण्याकरता, आम्हाला त्या धार्मिकतेच्या ट्रॅकवर नेण्याकरता काही गोष्टी म्हणजे शिस्त लावणं गरजेचं आहे. आणि शिस्त लोकांना, आम्हाला, मनुष्याला आवडत नाही. अनेकदा आपण म्हणतो नाही नाही नाही, आम्हाला आमच्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये शिकवायचं, कॉन्व्हेंटमध्ये शिकवायचं, है ना. आणि सर्व प्रकारचे भारतातले लोक जे आहे किंवा इंडियामधले सर्व धर्मीय लोकांना कॉन्व्हेंट आवडतं. का? तिथे चांगली शिस्त लावली जाते, बरोबर आहे ना. शिस्त लावली. पण आपण म्हणा नाही, आमचं मुलं कॉन्व्हेंटला पण जाणार, आम्हाला शिस्त पण नको, तर चालेल का? तसं नाही चालणार. तुम्हाला जर त्या शाळेमध्ये शिस्त पाहिजे, तर मग तुम्हाला काय पाळायला पाहिजे, त्याचे नियम पाळावेच लागणार. आणि जर तुम्ही नाही पाळणार, तर याचा अर्थ आहे तुम्ही तुमच्या मुलाची प्रगती कधी देखील चांगली होताना बघणार नाही. कारण की एक तर शिस्त, नाही तर प्रगती. तुम्ही शिस्त पाळणार तर प्रगती, बेशिस्त व्हाल तर तुम्ही शाळेतून निघणार आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रगती करू शकत नाही. त्याचप्रमाणे धार्मिक जीवनामध्ये देखील जर तुम्हाला पुढे जायचं आहे, तर तुम्हाला देवाची शिस्त पाळावी लागणार. आणि जर तुम्ही पाळणार नाही, तर मग धार्मिक, जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणतात, मग देव तुम्हाला शिस्त लावण्यासाठी पनिशमेंट करतो. आणि त्यामुळे सगळेजण म्हणतात कॉन्व्हेंटमध्ये फार कडक असतात, है ना.
हे लोक फार कडक असतात, फादर सिस्टर हे खूप कडक असतात, आणि त्यामुळे अनेक लोकांना तर कडकपणा आवडत नाही. परंतु खडे घडवलेले लोक त्याच लोकांनी घडवले. ख्रिस्ती शाळांनी, ख्रिस्ती लोकांनी जी समाज घडवलेला आहे, जे निश्चितच लोकांना एक प्रकारची शिस्त दिलेली, त्यामध्ये त्यांचा मोलाचं योगदान आहे. आणि आज आपण धार्मिक म्हणून येशूच्या कॉन्व्हेंटमध्ये चाललो. प्रेज द लॉर्ड. येशूच्या कॉन्व्हेंटमध्ये जातो आणि येशू त्याचा शिक्षक आहे, आणि त्या शिक्षकाला हेच वाटतं की या व्यक्तीने उत्तम शिकावं. प्रेज द लॉर्ड. याने पुढे जावं. तर जायचं तर मग काय करावं लागेल? त्याला वेगवेगळ्या काय करावं लागेल? दंड, पनिशमेंट आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शिस्तीला पाळावं लागेल. आणि यासाठी शिस्त देण्यासाठी, घडवण्यासाठी, आज्ञामध्ये योग्य प्रकारे बळकट करण्यासाठी देव तुमच्या आणि माझ्यावर संकट येऊ देतो. तुमच्या आणि माझ्यावर म्हणजे जे विश्वासणारे, अविश्वासणारे तर पळून जातात. ते म्हणतात नको शिस्त बिस्त, चर्च बीच काय, येशू वगैरे नको, हे इथे आपल्या कामाचं नाही आहे सगळं काही. आणि ते लोक आपल्याला मनात तसं वागतात, आणि त्यामुळे त्यांची कदाचित जगात प्रगती होईल, तर पैसे धन कमवतील देखील, परंतु ते जीवन जे येशूमध्ये प्राप्त होतं, ज्याला सार्वकालिक जीवन म्हटलंय, ते त्यांना प्राप्त होत नाही. आणि त्यासाठी आपण जर पवित्र शास्त्रामध्ये बघितलं तर अब्राहमापासून जे सुरू केलं, तर जुना करार बघा, नवा करारमध्ये संत पाऊल पर्यंत सर्व शिष्य, सर्वांना संकट आणि समस्यातून जावं लागलं. कोणत्याही कॅरेक्टरच्या पवित्र शास्त्रामध्ये जो आनंदीच राहिला काय, तो राजा दावीद असो, ते राजे पण होते, ते राजे देखील असले तरी देखील त्यांच्या जीवनामध्ये देखील संकट समस्याची मालिका सतत चालू होती. आणि त्यामुळे प्रियांनो, ही बाब आम्हाला दिसून येते. इतकंच नव्हे तर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला, तो देखील संकट समस्यातून जाऊन शेवट त्याचा कशात झाला? वधस्तंभावर झाला. अनेक जण म्हणतात आणि आपण देखील ऐकतात, क्या तुम्हारा येशू खुद कुछ नहीं बचा पाया तो हमको क्या बचाएगा, तुमको क्या बचाएगा. हे कॉमन आपण सगळीकडे ऐकतो की जो स्वतःला वाचवू शकला नाही, तो तुम्हाला नाही आम्हाला काय वाचवा. आणि यामुळे त्यांची काही चूक नाही, कारण की त्यांना वधस्तंभ आणि बलिदान याबद्दल काही माहितीच नाही. लोकांना असं वाटतं की एकमेकाला मारून आम्ही जिंकू, परत येशू म्हणतो आपल्या मित्रासाठी जो प्राण देतो तो श्रेष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. स्वतःसाठी नाही, घरच्यांसाठी नाही, मित्रांसाठी प्राण देणारा तो श्रेष्ठ. आपल्या शत्रूंसाठी तुम्ही प्रार्थना करा, कारण की आमचं तर भलं होणारच आहे, कारण की आम्ही मित्रांसाठी प्राण देणारे आहोत. आमचं तर भलं होणारच आहे, कारण की मी शत्रूंसाठी प्रार्थना करतो. पण ते जे नाश पावणारे लोक आहे, ते या प्रार्थनेच्या द्वारे बचावणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे धार्मिक लोकांचं जीवन हे निस्वार्थी जीवन आहे. तर स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगतात. आणि जे स्वतःसाठी जगत नाही, तर त्यांच्यामध्ये आनंद आला काय आणि प्रॉब्लेम आले काय, त्याला काही फरक पडत नाही. तो म्हणतो बाबा आनंद आला, प्रेज द लॉर्ड, सर्व प्रकारची उत्कर्ष आला, प्रेज द लॉर्ड, दुःख आले तरी पण प्रेज द लॉर्ड, मला काही फरक पडत नाही, कारण की मी कोणासाठी जगतो? मी माझ्या येशू प्रमाणे इतरांसाठी आपलं जीवन घालवत आहे. आणि यामुळे प्रियांनो, परत एक बार आपण तपासा की जर आपण स्वतःला धार्मिक म्हणतो आणि आपण म्हणतो आम्ही येशू के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, तर जातील कोण? जे खरे धार्मिक आहे. खोटे धार्मिक, ढोंगी धार्मिक नव्हे, जे खरे धार्मिक आहे, तर येशूच्या बरोबर जर स्वर्गात जातील, तर त्यामध्ये तुम्ही आणि मी खरे धार्मिक आहोत का? तर त्यासाठी आज आपण 5 मुद्द्याकडे बघणार आहोत, जस्ट 5 मुद्द्यांकडे बघणार आहोत. आणि ते 5 मुद्दे येणे प्रकार आहे की शिस्त लावत असताना आपल्याला देव या संकटातून का नेतो, ह्याचे 5 विविध प्रकारांकडे आपण जाणार आहोत. आणि त्या पहिल्या प्रकारामध्ये आपण बघणार आहोत की तो आम्हाला शिस्त का लावतो. तो पहिला मुद्दा आहे, तो तुम्हाला अधिक नम्र बनवण्यासाठी शिस्त लावतो. मोर हंबल, मोर हंबल. तो तुम्हाला अधिक नम्र बनवण्यासाठी, स्क्रीनवर दिसत तुम्हाला, अधिक नम्र बनवण्यासाठी म्हणजे मोर हंबल करण्यासाठी शिस्त लावतो. कारण की जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नम्रता नाही, तर वचन काय सांगतं? आधी नम्रता मग मान्यता. प्रेज द लॉर्ड. आधी नम्रता आहे तरच देवाची मान्यता मिळेल. जगामध्ये सोडा तुम्ही, परंतु देवाची मान्यता असेल तर पहिले तुम्हाला नम्र बनावं लागेल. चढेल लोक,
द्वेष करणारे लोक, घृणा करणारे लोक, यांना कधी देखील देवाच्या पासून मान्यता प्राप्त होणार नाही की तू धार्मिक आहे. आणि त्यासाठी आपल्याला ही बाब नीतिसूत्र 16वा अध्याय 18वा वचन यामध्ये बघूया आपण. नीतिसूत्र 16:18 मध्ये राजा शलमोन जे अशा प्रकारे म्हणतो की गर्व झाला की नाश ठेवलेलाच, गर्व झाला की नाश ठेवलेलाच आहे. कोणताही व्यक्ती, तो धार्मिक असो अधार्मिक असो, जो गर्विष्ठ आहे त्याचा नाश ठरलेला आहे. परंतु पुढे म्हणतो ताठ मनाच्या व्यक्तीचं अधपात हे निश्चितच त्याचं मूळ आहे. ताठ मान किंवा ताठ व्यक्तीच्या अधपाताचं मूळ हे आहे की तो कसा आहे, तो गर्विष्ठ आहे. आज प्रियांनो, आम्ही स्वतःला जर धार्मिक म्हणतो आणि जर आपल्यामध्ये गर्व आहे, जर आपल्यामध्ये घमेंड आहे, तर आपण ही बाब जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. जे शाऊल खाली पडला आणि याकडे जेव्हा आपण बघतो, तेव्हा आपण जेव्हा शाऊलाच्याकडे बघतो तेव्हा तो एक मोठा अधिकारी पदावर होता. तो परुषींचा प्रमुख, परुषींमधला प्रमुख, इब्रीमधला इब्री होता आणि रोमन सत्तेमधला त्याला एक नागरिकत्व प्राप्त होते. बुद्धिमान अतिशय होता, ज्ञाता होता, ज्ञानी होता, सर्व प्रकारच्या ब्लेसिंगनी तो भरलेला होता. तिसरे 3 फोटो मधले आणि त्यामध्ये शेवटले 3 फोटो मध्ये, आणि त्यामध्ये जेव्हा तो लोकांना मारत होता, जसं आज ख्रिस्ती लोकांना अनेक जण छळत आहे, मारत आहे, त्यांना वाटत होता की मी देवासाठी काम करतो, मी देवाची योजना पूर्ण करत आहे. परमेश्वराच्या विरोधात बोलणारे लोक आहे, मग यांना जगण्याचा अधिकार नाही. आणि अशा प्रकारे तो हे कार्य करत असताना अतिशय गर्विष्ठ होता, कारण की त्याला वाटत होतं की जे खरे आम्ही धर्मरक्षक आहोत त्यांना जगण्याचा अधिकार आहे. बाकीचे लोक हे जे फितूर लोक आहे, आणि या फितूर लोकांना माझं एकच काम आहे की मी यांना मारणार. ह्यांच्या नावाने त्यांनी वॉरंट घेऊन तो घोड्यावर बसून निघाला होता आणि घोड्यावर बसून त्या लोकांना तो धरून आणत, त्यांना मार जोड करत आणि तुरुंगवास त्यांना देत होता. परंतु काय झालेलं आहे, जेव्हा परमेश्वराने, त्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याकडे अशा प्रकाशाच्या द्वारे त्याची भेट घेतली आणि तो खाली पडला. इथे आपण चित्रात बघत आहे, तो खाली पडला आणि तो नुसता खाली पडला नाही, तर त्याचा गर्व देखील त्याच्यापासून पळून गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की त्याला वाटत होता की मी परमेश्वराचं काम करत आहे, देवाचं काम करतो, परंतु येशूची वाणी त्याला की शौला शौला तू माझा काय छळतो, शौला शौला तू माझा काय छळतो, तू कोण आहे. तेव्हा तो म्हणतो की ज्याचा तू छळ करत आहे तो मी येशू आहे. बघा, मंडळीसाठी कोण उभा राहिला, येशू. छळ कोणाचा होत होता त्या समय, ख्रिस्ती लोकांचा छळ होत होता, परंतु येशू म्हणतो तू माझा छळ करत आहे. आज प्रियांनो, जगामध्ये कोणीही कुठेही जर त्याच्या भक्त लोकांचा, त्याच्या सेवकांचा छळ करत आहे, कोणाचा छळ करत आहे, येशूचा छळ करत. आणि येशूने त्याला पाडलं आणि त्यानंतर तो इतका नम्र झाला की जगातल्या सर्व पापी पैकी मी सगळ्यात जास्त पापी आहे. इतक्या दिवस तो काय म्हणत होता, सगळ्या धार्मिक लोकांमध्ये मी सगळ्यात श्रेष्ठ. आता तो काय म्हणतो, जसं येशू मध्ये आला त्याच्या जीवनातलं परिवर्तन आम्हाला दिसत आहे आणि त्यामध्ये तो म्हणतो की जगातल्या सर्व पापी लोकांमध्ये मी सगळ्यात खालच्या लेवलचा आहे. आणि हे काय घडलं की जेव्हा त्याला खरी धार्मिकता कळाली, तेव्हा कळालं की ह्या गर्व घमंडाचा ताठा मिरवणारे लोक हे देवाला मान्य नाही. देवाच्या समोर आम्ही कोण आहोत, आम्ही कोणी देखील नाही. आणि पहिले पेत्र 5:5 मध्ये असं लिहिले की देव गर्विष्ठांचा विरोध करतो, परंतु तो लीन लोकांवर कृपा करतो. परमेश्वर गर्विष्ठांवर, पहिले पेत्र 5:5, गर्विष्ठांचा विरोध करतो, परंतु तो लीन जनावर कृपा करतो. आणि यासाठी प्रिय, अनेकदा तुम्ही खाली पडणार, अनेकदा तुम्हाला पाडण्यात येणार, अनेकदा तुम्हाला अशा प्रकारे तुमचा वाटेल की अरे बापरे, मी तर चांगला चाललो होतो आणि माझी ही अवस्था का झाली. परंतु एकदा तपासा, खरोखर तुमच्यामध्ये गर्विष्ठपणा आला आहे का, खरोखर तुमच्यामध्ये सर्व प्रकारच्या द्वेष आणि घृणा आली आहे का.
खरोखर तुम्ही स्वतःचा मानात स्वतःचा ताठा मिरवत आहात का? खरोखर तुम्ही म्हणतात की आता मी कोणीतरी वेगळं आहे, माझ्यासारखं धार्मिक नाही, माझ्यासारखं वचन आणि माझ्यासारखा अभ्यास करणारा, माझ्यासारखा श्रेष्ठ व्यक्ती कोणी नाही. आणि खरोखर हे सर्व लोक ज्या प्रकारे परुषी म्हणत होता की यस, हे सर्व लोक पापी आहे, परंतु मी उपवास करणारा, मी प्रार्थना करणारा आणि मी दान धर्म करणारा माझ्यासारखा कोणी नाही आहे. आणि त्या समयी देवाने शौलाचा ताठा काय काढलेला, मोडलेला आहे, तो खाली पडलेला आहे. आणि जेव्हा तो नम्र झालेला आहे, परमेश्वर काय म्हणतो, धार्मिक 7 वेळेस पडला तरी मी त्याला उठवीन. प्रेज द लॉर्ड. यस, तो स्वतःच्या नम्रतेमध्ये पडला, परंतु येशूमध्ये तो सर्वात समृद्ध झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस, प्रॉब्लेम त्याला आले, त्यानंतर मारच त्याने खाल्लेला आहे. आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त जर पवित्र शास्त्रामध्ये कोणाचा छळ झाला असेल तर या पौलाचाच झालेला आहे. आणि अनेकदा आपण जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल येशूपेक्षा पण त्याचा जास्त छळ झालेला आहे. आणि त्यामुळे आपण शाऊलाकडे बघत असताना जे ताठा त्याच्या नंतर पौलामध्ये निघून गेलेला आहे, त्यामुळे त्याला काय खरा धार्मिक आता म्हटलं गेलं. प्रेज द लॉर्ड. तर आज प्रभू जर तुम्हाला पाडत आहे तर तपासून बघा, माझ्यामध्ये काय आहे का, माझ्यामध्ये नम्रता आहे किंवा नाही. मोर अँड मोर हंबल, जास्त जास्त नम्र बना, कारण की नम्रतेशिवाय मान्यता नाही. सेकंड पॉइंट, ओजस पॉइंट 2, आम्हाला अधिक शहाणे करण्यासाठी, आम्हाला अधिक शहाणे कर, अति शहाणे, टू क्लेवर, अधिक शहाणे. कधी कधी आपल्याला म्हणतो आम्ही ऑलरेडी शहाणे, आम्हाला काय शहाणे करतो. परंतु प्रियांनो, ख्रिस्ताच्या समोर तुम्ही आणि मी मूर्ख आहात. ख्रिस्ताच्या समोर आम्हाला आणि तुम्हाला काही देखील नाही. एक उदाहरण आहे बघा, कुत्र्याचं आणि ते 3ऱ्या नंबरच्या ह्याच्यात बघ 3 फोटोमध्ये एक, की अनेकदा तुम्हाला आणि मला असं वाटतं की आम्ही आता वचन वाचतो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही चर्च ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतो, आम्ही बायबल वाचतो, आम्हाला पटापट वचन काढता येतात, आम्ही सुंदर वचन वाचू शकतो, आम्ही संदेश देऊ शकतो, म्हणजे आता आम्ही पवित्र शास्त्रामध्ये देवामध्ये शहाणे झालेले आहोत. आणि हे शहाणपण जे आहे ते नीतिसूत्र याच्या 26व्या अध्यायामध्ये राजा शलोमोन येणे प्रकारे म्हणतो, 26:12 नीतिसूत्र 26:12 मध्ये वाचतो मी, आपल्या शहाणपणाची घमेंड बाळगणारा इसम तुला दिसतो काय. मिळालं, आपल्या शहाणपणाची घमेंड बाळगणारा इसम तुला दिसतो काय. अशा मनुष्यापेक्षा मूर्खाची अधिक आशा आहे. मूर्खाची अधिक आशा आहे. यस, की असा व्यक्ती जो मी शहाणा, माझ्यासारखा शहाणा कोणी, माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही, माझ्यासारखा बुद्धिमान कोणी नाही, जर असा जर म्हणतो तर तो स्वतःला मूर्ख ठरवतो. तो खऱ्या अर्थाने शहाणा नाही तर अज्ञानी आहे. आणि यासाठी आम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला आपल्या यशाचं श्रेय देता कामा नये. कारण म्हणतो माझं डोकं, माझी बुद्धी, माझं ज्ञान, माझं सौंदर्य, माझा अभ्यास, माझे परिश्रम, त्यामुळे मी पुढे गेलेलो आहे. हे माझं शहाणपण होतं की मी प्रत्येक गोष्टी व्यवस्थित नीटनेटके करत होते, त्यामुळे माझ्या या प्रयत्नामुळे मला यश मिळालेलं आहे. आपण या फोटोमध्ये बघत आहोत की एक गाडी चालली, बैलगाडी, आणि बैलगाडीच्या खाली काय दिसतंय तुम्हाला, काय दिसतं बैलगाडीच्या खाली, रेड मध्ये कुत्रा दिसतो. आणि त्या अनेकदा आपण जेव्हा कॉन्वे किंवा तांडा निघतो तेव्हा अशाच दिसते की अशा बैलगाडी चालतात आणि त्यांचे पाळलेले कुत्रे पण त्यांच्याबरोबर चालतात. आणि अशा अवस्थेमध्ये कुत्रे कशाच्या खाली, त्या गाड्याच्या खाली किंवा त्या बैलगाडीच्या खाली चालत राहतात. आणि त्या कुत्र्यांना असं वाटतं की मीच सगळं वजन उचलून चाललो. त्यांना असं वाटत असतं की हे सर्व मीच घेऊन चाललेलो, परंतु ऍक्च्युली ते घेणारे जे कोण आहे तिथे बैल आहे किंवा इतर कोणीतरी असतात. परंतु कुत्र्याला असं वाटतं मी शहाणा आहे, माझ्यामुळे सगळं काय चाललं. यस प्रियांनो, अनेकदा तुम्हाला आणि मला आपल्या जीवनाच्या यशामध्ये अनेकदा हेच वाटतं की माझ्यामुळे, माझ्या ज्ञानामुळे, माझ्या परिश्रमामुळे, माझ्या मेहनतीमुळे, माझ्या धार्मिकतेमुळे, काही धार्मिक असतात, माझ्या धार्मिकतेमुळे आमचं घराची भरभराट होते, आमचं कल्याण होते. परंतु देव म्हणतो या मूर्खापेक्षा पण तुमची अवस्था खाली आहे, कारण की तुमच्याकडून काही देखील आशा नाही. आणि ह्यामुळे प्रियांनो आज यश आणि अपयश हे जीवनामध्ये येणार,
परंतु अति शहाणे समजणारे यश पण मिळून जातील. कारण की या जगामध्ये जे ज्ञानी आहे त्यांना लोक मानतात, काय डोकं बाबा, काय हुशार आहे, किती छान बोलतो, काय स्मार्ट आहे, हे सगळ्या गोष्टीची जग किंमत करतं. परंतु प्रियानो, येशूच्या समोर आम्ही शून्य आहोत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कशाचा घमेंड बाळगतात? वचन आपल्याला आता सांगत की आम्ही शहाणपणाचे घमेंड बाळगतो. येशू म्हणतो तुझा शहाणपणा कमी कर, तुझा शहाणपणा जो क्लेवरनेस आहे तो कमी कर, कारण की मला माहित आहे तू काही देखील नाही, जे काही आहे ते माझ्यामुळे आहे. तू त्या कुत्र्यासारख्या स्वतःला समजतो, ज्याला असं वाटतं की मी सर्व काही गाडा उडवते, परंतु तू काय करत नाही, मी तुला सहाय्य करताय म्हणून तर सर्व काही होतंय. प्रेज द लॉर्ड. आज जे काही तुम्हाला यश आहे किंवा आशीर्वाद आहे, जे ब्लेसिंग आहे, ते देवामुळे येशू मध्ये मिळालेले आहे. त्यामुळे स्वतःच्या शहाणपणामुळे मला हे प्राप्त झालेले आहे असं जो समजणारा आहे तो अतिशहाणा व्यक्ती आहे. आणि अतिशहाणा धार्मिक होऊ शकत नाही. अतिशहाणा हा कधी देखील देवाच्या दृष्टिकोनातून धार्मिक होऊ शकत नाही. एक उदाहरण मी वाचत होतो आणि त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की एक सुतार पक्षी, माहिती ना सुतार पक्षी, एक सुतार पक्षी जो होता तो एक झाडावर बसलेला होता. आणि जो सुतार पक्षी काय करतो, आपल्या सोलचे छिद्र करत राहतो. आणि तो छिद्र करत होता आणि तो त्याची टोकदार असते ती, तो छिद्र करत होता. आणि त्याच वेळेस पावसाचं वातावरण होतं, ढगाळ वातावरण होतं आणि अचानक वीज कडाडली. आणि वीज कडाडल्यामुळे ती वीज जी निघाली ती त्याच झाडावर पडली बरोबर. आणि त्या झाडावर पडल्याबरोबर ते झाड जळून गेलं. पण त्या पक्षीला काय झालं नाही, त्या पक्षीला काय झालं नाही. परंतु पक्षी उडता उडता सगळ्यांना म्हणा, बघा मी ते झाड पाडलं, त्या झाडाला माझ्यामुळे पाडून टाकलेलं आहे. यस, आपण एवढे छोटे छोटे काम करतो, परंतु देव एवढं मोठं काम करून तुम्हाला यश देतो. हे विजेचं यश आहे, पक्षीचं नाही. हे कुत्र्याचं यश नाही, ते चालवणाऱ्या जे बैल त्यांचं यश आहे. परंतु आम्हाला अतिशहाणपणा येतो, आम्हाला थोडंसं यश मिळतं, आम्हाला वाटतं माझ्यामुळे. आणि त्यासाठी परमेश्वर म्हणतो या प्रकारचे शहाणपणा तुम्ही आपल्या जवळच ठेवा. जो नम्र होतो, जो लीन होतो, तो देवाला पसंत आहे. तिसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया. आणि तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण बघूया की आपल्याला अधिक दयाळू, थर्ड पॉइंट, आपल्याला अधिक दयाळू करायसाठी परमेश्वर आपल्यावर संकट पाठवतो. दयाळू, मोर काइंड, आम्हाला दयाळू. आमच्यामध्ये परमेश्वराने, जगाने आम्हाला एवढी कृपा, दया केलेली आहे की त्यामुळे दररोज आम्हाला नवीन जीवन मिळतं. त्याच्या करुणेला कधी खंड पडत नाही. आणि करुणेला जर खंड पडत नाही तर ही बाब तुम्ही जाणून घ्या की ती देवाची दया आहे. आणि देवाची इच्छा आहे की जर मी दयाळू आहे, मी तुमचा देव आहे, मी तुमचा निर्माण करता आहे, मी जगावर दया करतो, तर तुम्ही देखील दया करा. पण तो धार्मिक झाल्यानंतर आपण काय करतो, हिडीस करायला लागतो. अरे तुला काय कळतं. आणि देव बघतो, देव म्हणतो मी जगाचा निर्माण करता असून माझ्या दया आणि कृपा बघ, मी आपल्या एकुलता एक पुत्राला या जगात पाठवलं आणि तो देखील दासाचं स्वरूप धारण करून आलेला आहे आणि वधस्तंभाचं मरण सहन केलं. आणि तू थोडासा काय देवात आलेला आहे, थोडासा स्वतः धार्मिक म्हणून ओळखू लागला, तर लगेच तू चढलेला व्यक्ती, दया करुणा ही तुझ्या गायब झालेली आहे. हो, येशूने सर्व आजाराने दुखणं त्याच्याकडे बघून त्याला काय आला, कळवळा आला. आणि धार्मिक लोकांना मग कळवळा येत नाही. काही नाही, हे सगळं काय होतं, सगळं काही टेन्शन घेऊ नका, सगळं होईल बरोबर. नाही, तुम्हाला आणि मला दयाळू होणं अतिशय गरजेचं आहे. आणि लोक शुभवर्तमानामध्ये आपण जेव्हा लोक शुभवर्तमान 22 अध्याय आणि 32 वचनामध्ये आपण जेव्हा पेत्राकडे बघतो, तर पेत्र देखील स्वतःला विशेष समजत असे. 22 अध्याय आणि वचन बघूया, 33 वचन वाचा. 22:33 पेत्र, लूक 22:33. प्रभूजी, मी आपणा बरोबर तुरुंगस जाण्यास व मरणासही तयार आहे. हे धार्मिक लोकांची ही आणि ही चांगली गोष्ट आहे. येशूला काही ही बाब आवडणार नाही, निश्चित आवडणार आहे. ह्या जगामध्ये राहत असताना आज ख्रिस्ती लोकांना तुरुंगात टाकत आहे, जेलमध्ये टाकत आहे. आणि इतकंच नव्हे तर तो काय म्हणतो, मी मरायला पण तयार आहे. हा कोण म्हणत होता? पेत्र.
पेत्र म्हणत होता. आणि याद्वारे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो की माझ्यासारखा तुझ्यावर प्रीती करणारा, माझ्यासारखा दयाळू, माझ्यासारखा उत्तम, माझ्यासारखा धार्मिक आणखी कोणीच नाहीये. हे 12 शिष्य जे आहे ना, त्याच्यामध्ये मी एकच असा आहे, मी असा एकच आहे की जो तुझ्यावर प्रीती करतो आणि मी एवढा दयाळू आहे की मी काही देखील करायला तयार आहे. परंतु 31व्या वचनामध्ये काय म्हणतो देव? हा शिमोना पेत्रा, अरे तू काय बोलतो? तू का, तुझ्या मनामध्ये काय? तुझ्या मनामध्ये ऑलरेडी सैतान घुसलेला आहे. तू दयाळूचे ढोंग आणत आहे, तू निश्चित दाखवते धार्मिकतेचा ढोंग आणत आहे, परंतु सैतानाने तुला धरलेला आहे, सैतानाने तुला पकडलेला आहे. आणि 32व्या वचनामध्ये तो म्हणतो, परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे, आणि तू जर वळला तर तू आपल्या भावास देखील स्थिर कर. काय लिहिलेलं आहे इथे? तुझ्यासाठी मी विनंती केली. अरे जे काही तू दिसत आहे ना आज शिष्य म्हणून, किंवा तुला जे एक वेगळ्या प्रकारचा दर्जा जर प्राप्त झालेला आहे या सर्व 12 शिष्यांमध्ये, तर हे गोष्ट लक्षात ठेव की मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो म्हणून हा प्राप्त झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. तू काही विशेष आहे, त्यामुळे तू आज काय म्हणतो की मी असं करल आणि मी येऊ करल आणि मी येऊ करल. अरे ते सर्व काही तू करशील हे मला माहित आहे, परंतु आता या परिस्थितीत एकच गोष्ट लक्षात ठेव की तू सैतानाचा हस्तक झालेला आहे. कारण की तुझ्यामध्ये जो चढेलपणा आहे की मी सर्वांपेक्षा वेगळा आहे, सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, मी हे काय करणार आहे, हे लोक काय सगळे काही होणार, तू सगळ्यात पहिले मला 3 वेळेस नाकारशील हे लक्षात ठेव. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, तिथे पुढे हेच लिहिलेलं आहे की 3 वेळेस तू नाकारशील, त्याशिवाय कोंबडा हरवणार नाही. यस प्रियांनो, देवाला माहित आहे, देवाला आमचा भूतकाळ माहित आहे, देवाला आमचं वर्तमान माहित आहे, देवाला भविष्य माहित आहे, देवाच्या आमचं अंतकरण माहित आहे, देवाला आम्ही किती धार्मिक आहोत हे देखील माहित आहे, आणि देवाला कोणतं प्रॉब्लेम आहे आमच्या जीवनामध्ये हे देखील माहित आहे. आणि त्यामुळे धार्मिकता आणण्यासाठी तो आमच्यावर अनेकदा संकट वापरतो, ज्यामुळे इथे तो व्यक्ती जो आहे तो काय होतो, तो अधिकाधिक दयाळू बनतो. यस, देवाने जर माझ्यावर दया केली तर मी देखील इतरांवर दया करणार. प्रेज द लॉर्ड. आलं लक्षात की देवाने ख्रिस्ताने वधस्तंभावून देखील लोकांवर दया केली की हे देवा ह्या शत्रूंना तू क्षमा कर, कारण की हे काय करतात त्यांना कळत नाही. यस, देवा हा निरंतर दया करता राहील, आणि त्यामुळे आम्ही आपली दया आमच्या लाभासाठी करतो. धार्मिक लोक, यस मला काहीतरी मिळेल, माझं कौतुक करशील का, मला हे करशील का, मला ते देशील, मग मी धार्मिक म्हणून तुझ्यासाठी प्रार्थना करेल. आपण अपेक्षा ठेवतो, परंतु येशूने कोणतीही अपेक्षा न ठेवता शत्रूंसाठी प्रार्थना केली, कारण की तो त्यांच्यावर दया करत होता. इथे देखील पेत्राला अपेक्षा होती की मला येशूने टॉप म्हणावं, पण येशूने त्याला डायरेक्ट म्हटलं, तुला मी प्रार्थना करून सैतानापासून सोडवलेलं आहे, हे तू विसरू नको, आणि पुढे देखील तू सावध राहा, कारण की तू मला फसवणार आहे, तू मला फसवणार. हो प्रियांनो, तो जाणतो आम्ही किती धार्मिक असल्यामुळे आम्ही कधी ना कधी पडणार आहोत, आम्ही फसवणार आहोत. त्यामुळे आज जर मी संकटात सापडलं, आज जर मी प्रॉब्लेम मध्ये सापडलं, तर माझी फसवेगिरी दूर होणार आहे. प्रेज द लॉर्ड. जी दया येशू पासून मला प्राप्त झाली ती दया मी दाखवणार आहे, कारण की मी पडलो, घसरलो, काही जरी झालं तरी त्या परिस्थितीमध्ये देखील मी इतरांसाठी दयेची प्रार्थना करणार, दयेची विनंती करणार. आणि त्यासाठी आज आपल्याला ही बाब जाणून घेणं अतिशय महत्वाची आहे. जक्कय जेव्हा चढेल होता, पैसेवाला होता, धार्मिक होता, तो झाडावर चढून उमराच्या झाडावर बघत आहे, जेव्हा त्याचा घरी येशू आला तेव्हा काय झालेलं, लगेच तो म्हणतो की जे काही मी घेतलेलं आहे त्याचं दुप्पट मी परत करणार आहे, 5 पट मी फेडणार आहे. प्रेज द लॉर्ड. लगेच त्याच्यामध्ये येशू आल्या काय झाले, दयेचे स्रोत फुटू लागलेले. आज येशूला तुमच्या आणि माझ्या दयासाठी काय करावं लागतं, त्याला सर्व काही सोडावं लागलं. त्याला तो व्यवसाय ज्याला जकातदार म्हणत होता तो सोडून तो आता येशूचा शिष्य झालेला आहे. खूप नुकसान झालेलं आहे त्याचं, परंतु त्याच्यामुळे तो दयाचा सागर येशूच्या मागे चालू लागला आहे. आणि त्यासाठी प्रियांनो, आज जर तुमच्यावर संकट आणि समस्या आहे, तुमच्यामधली दया, तुमच्यावरची प्रीती कुठेतरी कमी होत आहे, तर घाबरू नका. देवाला म्हणा, देवा मला दयाळू बनव.
देवा माझ्यावर कृपा आणि दया कशा प्रकारे लोकांवर करावे हे मला शिकवू. देव जसंच तुमच्यामध्ये बघल की हा कितीतरी काय झालेला आहे, हा दयाळू झालेला, लगेच तुमच्यावरचे संकट थांबणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि नाही तुम्ही सुधरत तर मग ती संकट चालत राहणार. का? कारण की देवाला तुम्ही धार्मिक हवे आहात. प्रेज द लॉर्ड. त्याने ते मला सोडलं नाही आणि तो तुम्हाला सोडणार नाही. ज्याला तो निवडतो त्याला कधी देखील सोडत नाही. आणि जर सोडत नाही तर तुमची परीक्षेची मालिका चालत राहणार. परंतु जर आज पवित्र आत्म्याच्या द्वारे देव तुम्हाला दाखवते की हा प्रॉब्लेम आहे तुझा, की समजा तुझ्या जीवनामध्ये नम्रता नाही, आज तू नम्र हो, बघ तुझे प्रॉब्लेम दूर होते. यस, तुझ्या जीवनामध्ये अतिशहाणपणा आहे, तू खऱ्या अर्थाने देवाच्या समोर निश्चित शहाणा हो, तुझे प्रॉब्लेम दूर होतील. खरोखर आज जर तुझ्यामध्ये दयाळुता नाही आणि तू स्वतःला चढेल आहे आणि काहीतरी विशेष असं समजतो, तू आज दयेने भरून जा, बघ तुझा प्रॉब्लेम सुटणार आहे. चौथ्या मुद्द्याकडे जाऊया. आपल्याला अधिक पवित्र करण्यासाठी, आपल्याला अधिक पवित्र करण्यासाठी, मोर सेक्रेट, आपल्याला अधिक पवित्र करण्यासाठी. आपण म्हणतो नाही मी फार पवित्र आहे, मी फार धार्मिक आहे, मी फार चांगला आहे, परंतु देवाच्या दृष्टिकोनातून संत पाऊल म्हणतात की तुमची धार्मिकता आहे घाणेरड्या चिंध्यासारखी आहे. आज ही धार्मिकता, आपली धार्मिकता एक घाणेरड्या चिंध्याप्रमाणे आहे. आणि यासाठी आपण जेव्हा त्याच्या वचनाकडे जातो तेव्हा यशायाकडे बघतो. तो एक महान सेवक होता, एक महान संदेष्टा होता, जो देवाची महान मोठी सेवा इस्रायलसाठी, यहुदा राष्ट्रासाठी करत होता. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचे सगळे लोक ऐकत होते. आणि खरोखर तो उत्तमरित्या सेवा करत असताना एक दिवस यशाया 6 मध्ये त्याला दृष्टांत प्राप्त झाला. आणि दृष्टांत प्राप्त झाला, एक सिंहासनावर प्रभू परमेश्वर बसलेला त्यांनी बघितला. आणि त्याला त्या सिंहासन आणि त्या मंदिराचं दृष्टांत झाल्यानंतर तो म्हणतो हाय हाय हाय, माझे वाईट झाले, कारण मी अशुद्ध लोकांमध्ये, अशुद्ध ओठाच्या लोकांमध्ये राहतो आणि मी या नेत्राने माझ्या देवाला, परमेश्वराला बघितलंय. प्रेज द लॉर्ड. बघा किती धार्मिक व्यक्ती, तो रात्रंदिवस मनन चिंतन करणारा, लोकांना संदेश देणारा, लोकांसाठी प्रार्थना करणारा, देवाचे संदेश आणि पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाबद्दल आणि मृत्यूपर्यंत सगळ्या गोष्टी त्याने सांगितल्या. प्रेज द लॉर्ड. एवढा मोठा सेवक आणि संदेष्टा पवित्र शास्त्रामध्ये आणि कदाचित झालाही नसेल, परंतु जेव्हा परमेश्वराचं पावित्र्य तो बघतो, त्या मंदिरामध्ये देवाचं पावित्र्य आणि सराफीम दूत आणि ते वातावरण जिथे स्तुती स्तवन अहोरात्र चाललेले, तो म्हणतो माझे वाईट झाले कारण की मी पापी आहे, मला कळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग तेव्हा कोणी मदत केली त्याला? परमेश्वरानेच मदत केली. हे वेदीवरचं इंगळ घेऊन सराफीम दूत उडत उडत आला आणि त्याच्या ओठाला लावून तो म्हणत तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झाले, तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झालेले 6व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. आणि ही बाब बघा, आज त्याला परमेश्वराच्या सानिध्यात ज्ञान कळलं की मी स्वतःला फार पवित्र धार्मिक समजत होतो, परंतु माझी पवित्रता, माझी धार्मिकता घाणेरड्या चिन्हाप्रमाणे निघालेली आहे. जेव्हा ते वेदीचा इंगळ झाला, त्याच्या ओठाला स्पर्श झाला, त्याचं प्रायश्चित हृदय देवाने बघितलं, मग एक वाणी त्यांनी ऐकली की माझ्यासाठी कोण जाईल. तो म्हणतो प्रभू हा मी आहे, मी जाईन. प्रेज द लॉर्ड. पहिले सेवा करत होता तो, परंतु आता तिची सेवा एक वेगळी सेवा असणार आहे. प्रेज द लॉर्ड. पहिलेही धार्मिक म्हणून सेवा करत होता, परंतु आता अत्याधिक धार्मिक म्हणून सेवा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की त्याला कळालेलं आहे देवाच्या समोर मी शून्य आहे, देवाच्या समोर मी काही नाही. आज परत एक फार जर तुम्ही अति धार्मिक स्वतःला म्हणत असाल आणि तुमच्यावर संकटाची समस्या येत आहे, तर तुम्हाला परत एक फार देवाच्या त्या दृष्टांताची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. जी यशायाला झाली आणि देवाने त्याला दाखवलं तू कुछ भी नाही, तुझी धार्मिकता काही नाही, तुला आणखीन धार्मिक बनायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुला आणखीन सामर्थ्यात चालेल, तुला आणखीन पवित्र बनायला पाहिजे. कारण की देव म्हणतो जसा मी पवित्र आहे तसं तुम्हीही पवित्र असावे, जसं मी पवित्र आहे तसं तुम्हीही पवित्र असावे. आणि ही पवित्रताची जी आवड धरत नाही किंवा जे म्हणतात आता बस झालं, ह्या लेवलच्या वर मला पवित्रता नको, ह्याच लेवलला मी चालणार, तेव्हा देव तुम्हाला संकट आणि समस्या पाठवतो. का? कारण की देवाला तुमच्यामध्ये आणखीन पवित्रता निरंतर वाढताना पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज जेव्हा आपण त्याच्या वचनाकडे बघतो तेव्हा 2 कोरिंथ 7 अध्याय आणि 10 आणि 11 वचन कोणीतरी वाचा.
कोरिन्थीकराचं दुसरं पत्र याचा 7वा अध्याय आणि 10 आणि 11 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापासाठी याबद्दल आम्हाला वाईट वाटत नाही, कारण की या ईश्वराच्या द्वारे, ईश्वर प्रेरित म्हणजे देवाच्या द्वारे स्पॉन्सर केलेले, देवाच्या द्वारे पाठवलेले हे दुःख जे आहे ते आमच्यामध्ये तारणदायी पश्चाताप निर्माण करतात. म्हणजे पश्चातापामुळे आम्हाला प्राप्त होणारं तारण हे निर्माण होतं. आणि परंतु ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. आणि 11 वचन, हे दुःख मनुष्यापासून नाही, सैतानापासून नाही, परिस्थितीमुळे नाही, हे दुःख देवी होते. देवी होते म्हणजे देवापासून होते, तुमच्या भल्यासाठी, तुमच्या उन्नती आणि प्रगतीसाठी. पुढे यस, त्यामुळे तुमच्यामध्ये काय निर्माण झाले? दुःखामुळे कळकळ निर्माण झाली. यस, तुमचे दोष जे आहे त्याचं सर्व आता निवारण व्हायला लागलं परमेश्वराच्या द्वारे. पुढे केवढा संताप, केवढे भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था उत्पन्न झाली. यस, की यामुळे तुम्ही निर्दोष आहात याचे प्रमाण तुम्ही पटवून दिलेलं आहे. यस, मी या सर्व समस्याचे झगडत असताना मला काय काय प्राप्त झालेलं आहे? मी निश्चितच देवामध्ये, देवाच्या सानिध्यामध्ये, त्याच्या पापापासून, अधर्मापासून दूर झालो आणि आता देवापासून येणारी पवित्रता मला प्राप्त झाली. प्रेज द लॉर्ड. मनुष्यापासून येणारी पवित्रता नाही, तर आम्हाला कोणती पवित्रता पाहिजे? देवापासून येणारी पवित्रता. मनुष्यापासून येणारी पवित्रता ढोंगी पवित्रता असते. देवापासून, मनुष्यापासून येणारी पवित्रतेमध्ये स्वार्थीपणा असतो, की यस तुम्ही हे केलं तर मग मी तुमच्यासाठी हे करल, तुम्ही अशा प्रकारे वागला तर मी अशा प्रकारे वागल. परंतु देवाची धार्मिकता हीच आहे की आम्ही पापी असतानाच तो आमच्यासाठी मरण पावला. प्रेज द लॉर्ड. यस, को चांगला आहे वाईट आहे हे बघत नाही, तो पापी आहे हे बघतो आणि त्याच्यासाठीच देव आपले प्राण देतो. परंतु आम्ही जेव्हा पापी व्यक्तीला बघतो तो म्हणतो नाही, हे आपण कॅटेगरी नाही, हा तुमचं आपलं पटणार नाही, आम्ही धार्मिक लोक आहे, आम्ही धार्मिक लोकांबरोबरच राहणार, तुम्ही लोक जरा दूर राहा. कुठून तुमचा आम्हाला स्पर्श झाला, तुमचे गुण आमच्यामध्ये घुसले तर आम्ही पण अपवित्र त्यांना दूर ढकलतात. हो प्रियानो, ढोंगी धार्मिकता आहे. तुमची आणि माझी धार्मिकता वाढण्यासाठी गरजेचं आहे की देव तुमच्याकडे जर लोक पाठवत आहे तर त्यांना धार्मिकता प्रकट करू नका, तर त्यांना देव प्रकट करा. प्रेज द लॉर्ड. आम्ही म्हणतो आम्ही किती धार्मिक आहे बघ, सगळ्यांना जाऊन सांगायचं ह्यांनी प्रार्थना केली, त्यांनी प्रार्थना केली, मग माझं नाव होईल सगळीकडे. नाही, हो, देवाच्या गौरवासाठी तुम्ही प्रार्थना करते, देवाचं नाव त्यांनी घेतलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. की यस, या भावाने या बहिणीने नव्हे तर या भावा आणि बहिणीचा देव येशूने मला स्पर्श केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तेव्हा ती खरी धार्मिकता आहे. परंतु लोक शिकवलं जातं की तुम्ही माझं नाव घ्या, माझं नाव घ्या, माझं नाव घ्या, आणि ते मग मी धार्मिक म्हणून जगामध्ये ओळखला जाईल. परंतु ही ढोंगी धार्मिकता. शेवटला मुद्दा आणि संपवतो मी, 5वा, की आपणाला परस्पर अवलंबी करण्यासाठी, म्हणजे इंटरडिपेंडेंट करण्यासाठी, एकमेकांवर अवलंबून राहण्यासाठी देव आपल्याला काय करतो? मदत आणि सहाय्य करतो. शेवटला मुद्दा आहे आणि मग मी संपवतो की इंटरडिपेंडेंट म्हणजे तू स्वतःला एकटाच आहे, सगळं मी एकटाच जाऊन लढल आणि विजय प्राप्त करेल असं समजू नको. तुला एक टीम म्हणून, एक निश्चितच एक सर्व भावंडांच्या बरोबर, बहिणींच्या बरोबर मिळून कार्य पुढे न्यायचंय. तू स्वतःला निश्चितच एकटाच मी सर्व काही बाजी मारणार आहे, सर्वच मिळून कार्य करणार असं समजू नको, असं समजू नको. आणि ओजस पेत्र आणि मासेमारीची बोट दाखव, लास्ट फोटो आहे. त्यामुळे आपल्याला कधी कधी अनेकदा एक गोष्ट अशी की हा व्यक्ती माझ्यासारखा नाही, हे व्यक्ती नाही, हे नाही, मग मी एकटाच जातो पुढे. यस प्रियांनो, ही बाब निश्चितच अनेकदा आम्हाला, पेत्र आपण बघितलेलं आहे की मासे मारत होता. पण रात्रभर त्यांनी केलं, काहीच मिळालं
काही मिळाले नाही. परंतु येशू ख्रिस्ताने म्हटलं, जा पुढे जाऊन त्या उजवीकडे जाळे टाक. आणि जेव्हा त्याने जाळे टाकले, काय झालंय? जाळ्यामध्ये इतके मासे लागले की ते जाळे फाटू लागले आणि ती नौका बुडू लागली. मग त्यांनी काय केलं? तेव्हा नाही, आम्ही मारलेले मासे आम्ही नाही देणार कोण, असं केलं का त्यांनी आपल्या साथीदारांना बोलवलं, चला या आम्हाला मदत करा. कारण की आज जे काही यश मिळालेलं आहे त्यामध्ये तुम्ही देखील सहभागी होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हा, परमेश्वराने थोडेसे पण मासे दिले असते त्यांना, दोघांपुरते उचलता येईल तेवढे, परंतु जेव्हा देव देतो भरभरून देतो, जाळे फाडून देतो तो. प्रेज द लॉर्ड. परंतु त्या समयी तुम्ही एकटेच त्याचा लाभ घ्यावा किंवा एकटेच त्याचा क्रेडिट घ्यावा असं देवाला आवडत नाही. देवाची इच्छा आहे की सर्व ग्रुप, सर्व मंडळीला त्याचा लाभ मिळावा. प्रेज द लॉर्ड. अनेकदा पाळक, अनेकदा काही लोकांना असं वाटतं की माझ्यामुळे मंडळी चालली. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, मंडळीच्या प्रार्थना, मंडळीच्या प्रार्थनेचा सपोर्ट, मंडळीच्या तुम्ही आणि माझ्यासाठी केलेली मदत आणि सर्व प्रकारच्या या गोष्टीमुळे ही मंडळी देवाच्या मध्ये पुढे वाढते. प्रेज द लॉर्ड. पाळक एकटा, काही एल्डर, काही 2-4 लोक कार्य करू शकत नाही. देवाने या सर्व मंडळीच्या समूहाला एक म्हणून कार्य इफिस 4 बघूया 15 वचन. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे. हो प्रियानो, आपल्याकडे हात आहे ना, हाताला बोट, 5 बोट आहे. सगळे सारखे आहे का? सगळे सारखे आहे काय? प्रत्येकाला वेगवेगळी ताकद आहे, आकार आणि उंची वेगवेगळी आहे, सगळ्यांची वेगवेगळी. परंतु सर्वांच्या मदतीशिवाय हा हात काम करू शकत नाही. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव आहे. आपल्याला डोळे आहे, कान आहे, मुख आहे, पाय आहे, हात आहे, सर्व वेगळे अवयव. परंतु एक जरी अवयव दुखाल, समजा आपण म्हणू की माझं डोकं दुखतं, तरी आपलं काम आपल्याकडून होत नाही. खरं कामात आपण डोक्याने करत आहे का? नाही, आपण हाताने करतो, पायाने करतो, सगळे काही अवयव बरोबर नाही होत ना. आज आमच्या पायाला थोडीशी ठेच जरी लागली तरी आपल्या कामामध्ये अडखळ निर्माण होतो. एक जरी अवयव कमी पडला तर ते काम आमच्याकडून होणार नाही. बोटांपैकी एक देखील बोट इंजर्ड असेल तर तो हाताचं काम थांबतं. त्याचप्रमाणे मंडळीमध्ये जर एक मनाने, एक चित्ताने सर्वांनी मिळून काम केलं नाही तर ते काम यशस्वी होणार नाही. आणि यासाठी देवाची ही इच्छा आहे की जो स्वतःला धार्मिक म्हणतो मीच एकटा सगळं काय करून जाईल, तर तू सावध हो, सर्वांना मिळून मिसळून तू सेवा पुढे ने. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुमची अशी वृत्ती असेल की घरामध्ये मीच धार्मिक आहे, माझ्यामुळेच सर्व काही होणार, तर आपण चुकत आहात. देवाला संपूर्ण घराची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर ते काम करत नाही तर त्यांना कामाला लावणं त्या व्यक्तीचं काम आहे. प्रेज द लॉर्ड. त्या श्रेष्ठ व्यक्तीचं काम आहे. पण तो म्हणतो जाऊ द्या, मी जातो एकटा चर्चला, सगळ्यांसाठी प्रार्थना करून सगळ्यांसाठी आशीर्वाद घेऊन येईल. नाही प्रियांनो, नाश हा ठरलेला आहे. आणि यासाठी प्रियांनो, आज जर तुम्ही स्वतःवर स्वबुद्धीने, स्वकर्तृत्वाने सर्व धार्मिकता घेऊन पुढे वाटचाल करत आहे, तर देव म्हणत आहे की नाही नाही नाही, पेत्रा, तुला अन्य लोकांची गरज पडणारच आहे. प्रेज द लॉर्ड. पेत्राच्या बरोबर योहान चालला आणि याकोब चालला. आपल्याला माहिती आहे प्रत्येक शिष्याने मिळून काम केलेलं आहे. आणि जेव्हा मिळून काम केलं तेव्हा उत्तम काम झालं. परंतु एकच शिष्य असतो जो स्वतःला एकटा पाडतो. काय नाव आहे त्याचं? कोणता शिष्य आहे जो स्वतःला एकटा करून घेतो? यहूदा इस्करियोत. त्याने स्वतःला एकटं पाडलं. तो म्हणे नाही, या ग्रुपपेक्षा मी वेगळा आहे. आणि सैतानाने त्याचा ताबा घेतला आणि तो काय करणार आहे? स्वतःच्या आत्महत्या करून येशूला फसवणारा शिष्य म्हणून, विकणारा शिष्य म्हणून, धरून देणारा शिष्य म्हणून ओळखला. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ग्रुपमधून जेव्हा बाहेर पडणार, जेव्हा मंडळीमधून बाहेर पडणार आणि तुम्हाला असं वाटेल की आता मी एकटं सगळं काय करल, तर तिथे तुम्ही फसत आहात. प्रत्येक घटक, प्रत्येक अवयव, प्रत्येक व्यक्ती देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहे आणि एकमेकांवर अवलंबून राहणं गरजेचं आहे. जगामध्ये जेव्हा आपण देवाची आराधना करतो तर आपल्याला देखील माहिती आहे की जगामध्ये आपण कोणत्या देवाची प्रार्थना करतो? तर ऐक्य देवाची. प्रेज द लॉर्ड. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा.
पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यामध्ये ऐक्य आहे आणि तिघही मिळून काय करतात? कार्य सदोदित करतात. प्रेज द लॉर्ड. पिता म्हटलं की नेहमी एकटाच कार्य करेल, पवित्र आत्मा नाही नाही माझं काम वेगळं, तर होईल का ते कार्य? नाही, ते कधीच एकमेकांपासून विभक्त होत नाही. एक मनाने एक योजना घेऊन ते पुढे चालतात. आणि त्यासाठी आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर आपण म्हणतो की मी अति धार्मिक आहे आणि अशा वृत्तीने घेऊन एकमेकांवर अवलंबून राहायला ताकद नाही, मी माझं जर आपण करत बसला, तर मला सांगू द्या, तुम्ही फसणार. तुम्ही यहुदा इस्करियोतासारखा फसणार. तुम्ही अनेक असे सेवक जे स्वतःला एकटे पाडून श्रेष्ठ वर न्यायचा प्रयत्न करतात, त्यांच्यासारखे फसणार. आणि एक दिवस तुमचं पतन हे निश्चित होणार आहे. मासेमारी करताना बुडणारी नौका ही दुसऱ्या शिष्यांच्या मदतीने त्यांना यशापर्यंत घेऊन गेली. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे प्रियांनो, आज जेव्हा संदेश संपत आहे तेव्हा आपण परत एक फार विचार करूया की मला खोटी धार्मिकता तर करायची नाही, पण खरी धार्मिकतेमध्ये प्रॉब्लेम आहे ना. खरी धार्मिकतेमध्ये प्रॉब्लेम आहे की देव तुम्हाला आणि मला शिस्त लावण्यासाठी संकट आणि समस्याचे मालिका तुमच्या माझ्या जीवनामध्ये आहेत. आणि त्या मालिकेला घाबरू नका, कारण की धार्मिक हा घाबरत नाही. त्याला माहिती आहे मी कुठेतरी चुकतो, मी कुठेतरी माझ्यामध्ये निश्चित कमतरता आहे. त्यामुळे देव प्रेरित, आत्ताच आपण वाचलं ना, देव प्रेरित दुःख तुमच्या आणि माझ्यावर येतं. हे सैतानाने दिलं नाही, ही काही जगामध्ये असं काही घडणार त्यामुळे आलं नाही, ते तुमच्या करणीचा परिणाम देखील नाही. ही देवाने आणलेलं दुःख आहे यासाठी की तुम्ही या 5 गोष्टी ज्याकडे आज आम्ही लक्ष लावलं त्यामध्ये कुठेतरी कमी पडत आहे, त्यामध्ये तुम्हाला देवाला वाढतं बघायचं. प्रेज द लॉर्ड. आणि वाढतं बघण्यासाठी, वर जात असताना प्रगती बघण्यासाठी तुम्हासाठी देवाने ही योजना केली. मग कोणकोणत्या गोष्टीमध्ये देवाला वाढ बघायची? तर पहिली गोष्ट आम्ही बघितलं की तुम्ही जर नम्रतेमध्ये कमी पडत आहात, तर देवाची इच्छा आहे की तुम्हाला अधिक आणि अधिक नम्र बनवण्यासाठी असतात. अनेक जण गर्विष्ठ असतात, प्रभूला ते आवडत नाही. दुसरी गोष्ट, जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये संकट आणि समस्या आलेली आहे, तर याचा अर्थ आहे की तुमच्यामध्ये अति शहाणपण काम करत. माझ्यासारखा शहाणा कोणी नाही. आणि देव तुम्हाला आणि मला शहाणा बनवण्यासाठी, देव तुम्हाला आणि मला ख्रिस्तात शहाणा करण्यासाठी, शहाणे नाही ख्रिस्तामध्ये शहाणा करण्यासाठी जेव्हा पुढे नेतो तेव्हा संकट येतात. आणि जेव्हा तुम्ही शहाणे होतात, संकट थांबतात. प्रेज द लॉर्ड. आणि जर होतच नाही तर चालूच राहणार. तिसरी गोष्ट आहे, आज जर तुम्ही संकटामध्ये प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही परत एक वार स्वतःला तपासा. जे तुम्ही धार्मिक आहात, तुमची देवाला गरज आहे, आणि त्यासाठी तो जर संकट पाठवतो, तर तुमच्यामध्ये आता दयाळूता पहिल्यासारखी राहिली नाही. तुम्ही दयाळू राहिले नाही. वचन आणि प्रार्थना आणि सर्व प्रकारच्या मंदिराच्या कार्यकर्ता आता तुम्ही कडक झाले, कठोर झाले. तुम्ही पहिल्यासारखे नम्र राहिले. सुरुवातीला जे खूप नम्र राहतात, पुढे जाऊन ते म्हणतात आता मी धार्मिक झालो, ते दया करणं विसरून जातात. आणि त्यामुळे परत एक वार तुम्हाला लीन आणि नम्र करण्यासाठी तो तुम्हाला काय करतो? परत एक वार काय करत आहे? अधिक दयाळू करण्याकडे संकटाची मालिका पाठवते. ती थांबेल, तुमच्या दयाळूता वाढवा. चौथी गोष्ट आहे, तुम्हाला पवित्र करण्यासाठी. हो, अनेकदा आम्हाला असं वाटतं माझ्यासारखा पवित्र, माझ्यासारखा धार्मिक, आणि यशाचं उदाहरण आताच आपण बघितलेलं आहे. परंतु देवाच्या समोर तुमची आणि माझी धार्मिकता घाणेरड्या चिंध्याप्रमाणे आहे, आणि यामुळे तुम्ही धार्मिक आहात की नाही हे देवाला ठरवू द्या. प्रेज द लॉर्ड. जे खरे धार्मिक असतात ते कोणाकडून नाही, ते म्हणतात शाबास, भल्या विश्वासूच असतात, देव माझी पाठ ठोकतं, तर मी खऱ्या अर्थाने धार्मिक आहे. मला लोक हा म्हणतो धार्मिक आहे, ती म्हणते धार्मिक आहे, हे लोक म्हणतात धार्मिक आहे, म्हणून मी आता धार्मिकाच्या लेवलला पोहोचलेलं. आता मला एक सर्टिफिकेटच लावतो गळ्यामध्ये, मी टाकून देतो धार्मिक आहे. असं चालणार नाही. तुमची धार्मिकता देवाने म्हणावा की हा व्यक्तीसारखा धार्मिक या जगामध्ये त्या काळामध्ये कोणी नव्हता, आणि त्याचं नाव होतं नोहा, है ना. त्याच्यासारखा धार्मिक कोणी नाही, आणि त्यामुळे तो बचावला. अशा अनेक उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये भेटतात. आणि शेवटला मुद्दा आहे की देवाची इच्छा आहे की तुम्ही एकटे काम करू नये, तर दुसऱ्यांवर अवलंबून राहा. देवावर तर अवलंबून राहाच तुम्ही. संकट आले, समस्या आले, आपण देवाकडे जातो, परंतु आपण म्हणतो अरे ह्याच्याकडून काय प्रार्थना करू नये, आम्ही इतके धार्मिक, एवढे प्रार्थनावाले, या मंडळीचे गरीब असे राहणे लोक, यांच्याकडून काय प्रार्थना नाही. प्रियांनो, त्यांच्या प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की देवाने सांगितलं धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ आहे.
कारण की त्यांनी इथे त्यांनी निश्चितच अनेक लोकांच्या प्रार्थनेच्या बद्दल सांगितलेलं आहे. आणि एलिया आपल्यासारखा एक सामान्य मनुष्य होता, परंतु त्यांनी जेव्हा प्रार्थना केली तेव्हा पाऊस पडला, आणि परत त्यांनी पाऊस पडला, आणि जेव्हा प्रार्थना केली पाऊस थांबला देखील. प्रेज द लॉर्ड. यस, ही बाब लक्षात ठेवा की तुमचं आणि माझी धार्मिकता इतरांसाठी असणं गरजेचं आहे. मी आणि माझा देव, मध्ये कोणी नको, अशा प्रकारची वृत्ती अनेकांमध्ये येते. आणि त्यामुळे ते लोकांना भेटत पण नाही, लोकांशी बोलत पण नाही. ते म्हणतात आता मी चाललो, मला देव भेटला, मी चाललो. नाही नाही नाही, देवाची इच्छा ही आहे की सर्वांनी मिळून, ते कमी जसे बोट आहे, सगळ्या प्रकारचे बोट आहे, सगळे एकत्र राहतात तेव्हाच कार्य होतं. त्याचप्रमाणे तर मंडळीमध्ये, तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये कार्य थांबलेले आहे. आणि संकट येतं, याचा अर्थ हाच आहे की तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या मंडळीमध्ये ऐक्य नाही, एकमेकांसाठी प्रार्थना बंद झालेले, एकमेकांवर कोणी अवलंबून नाही, सगळ्यांचे तोंड दाही दिशेला आहे. आणि त्यामुळे आज परमेश्वराने जर तुमच्यावर संकट पाठवले, देवाने जर तुमची परीक्षा घेतली, तर समजून घ्या की तुम्ही एकमेकांवर अवलंबून नाही, आणि इंटरडिपेंडेंट ह्याची तुम्हाला गरज आहे. परमेश्वर करो की ह्याद्वारे येणाऱ्या संकटाला प्रेज लॉर्ड म्हणा. प्रेज, कारण की येस प्रभू, मला तू या 5 गोष्टीपैकी कोणत्या गोष्टी दाखवते त्या, आणि जर परमेश्वर म्हणतो की तू सर्व 5च्या 5 गोष्टी करत आहे, प्रेज द लॉर्ड. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, जीवनामध्ये उतार चढाव असतात, त्याचप्रमाणे धार्मिकतेमध्ये पण अनेकदा उतार चढाव येतात. आणि त्या समय जेव्हा तुम्ही खाली पडतात, तेव्हा 7 वेळेस पडला तरी तुमचा देव तुम्हाला उठवल. प्रेज द लॉर्ड. धार्मिक 7 वेळेस पडला तरी देव त्याला उचलेल, तो त्याला पडून राहू देणार नाही, कारण की देवाने त्याला पाडलेला आहे. आणि धार्मिक त्याला उचलण्याचं काम देखील देवच करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला देवाने जर पाडलं, तो उचलेल देखील तोच. आणि त्याची वाट बघून, त्याच्या निर्णय काय आहे, तो निर्णय तुम्हाला काय दाखवत आहे, याकडे दृष्टी लावत असताना आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो कारण की या समय तू आम्हाला भेटलेला आहे, तू आमच्याशी बोललेला आहे. धन्यवाद देतो पित्या की या दिवसामध्ये ढोंगी धार्मिकता या विषय चक्राकडे आम्ही चालत असताना खरोखर खरे धार्मिक कोण आहे, आणि खरे धार्मिकामध्ये येणारे संकट आणि समस्या, या सर्व प्रकारच्या मालिकामध्ये आम्ही कुठे आहोत, आम्ही त्याला खरोखर देवापासून आलेले आशीर्वाद समजतो की देवापासून आलेला श्राप समजतो, याकडे आज आम्ही दृष्टी लावत असताना प्रभू राया, आम्हाला तर तू प्रीती करतो, आमचा नाश व्हावा, आमच्या घराचा नाश व्हावा, आमच्या आत्मिक जीवनाचा नाश व्हावा, ही तुझी कदापि इच्छा नाही. तू आम्हाला आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वादच देतो. तू आजवर आमचं सदुचित कल्याणच केलेलं आहे, परंतु जगिक व देहिक गोष्टीमध्ये अडकून आम्ही जगातले आशीर्वादच म्हणजे सर्व काही आहे असं म्हणून जर जीवन जगत आहे, तर येशू ख्रिस्त आज तू परत एक वार या 5 मुद्द्यांच्या द्वारे आम्हाला हेच दाखवलेले की तुमच्यावर संकट आणि समस्या आले तर परत एक वार जीवनाला तपासा, आत्मपरीक्षण करा. बघा, या सर्व प्रकारच्या समस्या, या सर्व प्रकारच्या पतनाची परिस्थिती जर तुमच्यामध्ये आहे, तर आज येशू तुम्हाला म्हणत आहे प्रायश्चित्त करा. बघा, मी तुमच्यावरचे संकट समस्या हे दूर करणार आहे, कारण की ही देव प्रेरित संकट व समस्या याची मालिका ह्याच वेळेस संपणार आहे. परंतु पित्या, कधी कधी आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो, कधी कधी ते आम्हाला पटत नाही. आम्ही म्हणतो की येशूची प्रार्थना आम्ही करतो, येशूची सेवा आम्ही करतो, येशूच्या मागे आम्ही चालतो, तर का? परंतु येशू आज परत एक वार तो आम्हाला म्हणतोय की धार्मिक 7 वेळेस पडला तरी उठेल, परंतु दुष्ट जेव्हा कोसळतो तो भूमिमंत पडतो. आज प्रभूमध्ये धन्यवाद देतो की ही प्रार्थना, ही भक्ती तुम्हासाठी आशीर्वाद आहे, येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वाद आहे. गॉड ब्लेस यू. यावेळेस एक गीत गात असताना आपण आपले दान प्रभूला अर्पण करूया.